राष्ट्रवादी नेमकी कोणाची गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणावर निवडणूक आयोगाने अखेर निकाल दिला। शिवसेनेच्या निर्णयासारखा हा निकाल देखील अचानक आलाय। महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटाने शिवसेनेच्या निकालातून धडा घेतला होता, तशी तयारी केली होती। त्यानुसार निवडणूक आयोगाकडे बाजू मांडण्यात आली। सोबतच शिवसेनेसारखी राष्ट्रवादीची घटनाही अवैध नव्हती आणि तरीही निकाल सेमच लागला। शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळालं होतं, त्या घटनेचीच पुनरावृत्ती झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह घड्याळ अजितदादांनाच मिळालं। अजितदादांच्या या विजयामागे 3 टेस्ट सर्वात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या या 3 टेस्टमध्ये अजितदादा गटाच्या चालीत शरद पवार सपशेल अडकले आणि शेवटी त्यांनी स्थापन केलेला पक्ष गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली। निवडणूक आयोगाच्या या 3 टेस्ट नेमक्या कोणत्या होत्या जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते। जेव्हा एखाद्या पक्षात फूट पडते तेव्हा निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते। एकदा का पक्षात फूट पडली आहे हे निष्पन्न झालं की मग निवडणूक आयोग येतो 3 टेस्टवर। या टेस्टचा जो निकाल असतो त्यावरून पक्ष कोणाचा हा निर्णय दिला जातो। यातली पहिली टेस्ट असते पक्षाच्या घटनेतील ध्येय धोरणाची टेस्ट। यात कोणता गट पक्षाच्या घटनेत नमूद केलेल्या ध्येय धोरणाच्या बाजूने काम करतोय हे निवडणूक आयोग चेक करतो। आपला गट पक्षाच्या घटनेतील ध्येय धोरणाचे पालन करतोय, पण आपला विरोधातील गट पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जातोय असा दावा राष्ट्रवादीच्या या केसमध्ये कोणत्याही गटाने केलेला नाही। त्यामुळे ही टेस्ट निवडणूक आयोगाने वापरलीच नाही। असंही या टेस्टमधून निकाल येण्याची शक्यता नेहमीच कमी राहिली आहे, कारण पक्षाची ध्येय धोरण आणि पक्षाचं काम यात अनेकदा जमीन आसमानाचा फरक असतो। त्यामुळे मग निवडणूक आयोग आधार घेतो दुसऱ्या टेस्टचा। दुसरी टेस्ट असते पक्षाच्या घटनेची टेस्ट। जर एखाद्या पक्षात पक्षातील असंतुष्ट सदस्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पक्षाच्या घटनेनुसार पुरेशी संधी दिली जात असेल, सोबतच काही कारणाने पक्षातून काढून टाकताना सदस्यांना त्यांची बाजू योग्य पद्धतीने मांडण्याची संधी दिली जात असेल तर या टेस्टचा वापर होतो, असं निवडणूक आयोगाने आपल्या निकालात म्हटलं आहे। या टेस्टमध्ये निवडणूक आयोगाने 2 प्रकरणं लक्षात घेतली। पहिलं प्रकरण म्हणजे 2 जुलै 2023 ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या 9 आमदारांना पक्षातून बडतर्फ केल्याचं म्हटलं होतं। मात्र निवडणूक आयोगाने यावर निर्णय देताना असं म्हटलंय की या 9 आमदारांना बडतर्फ करताना राष्ट्रवादीच्या घटनेतील प्रक्रियेनुसार करण्यात आलं नव्हतं। त्याबरोबरच अजित पवार गटाने अजितदादांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड केली होती, ती देखील पक्षाच्या घटनेनुसार अवैध ठरवली। दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेचं पालन झालं नाही हेच या दोन्ही प्रकरणातून निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं। अशा वेळी मग निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेनुसार पक्ष कोणाचा हा निकाल देण्यास नकार दिला। यानंतर मग निवडणूक आयोगाकडे शेवटचा ऑप्शन होता, तो म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटी। सुनावणी दरम्यान अजित पवार गटाचं म्हणणं होतं की टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधीच मोजले जावेत आणि त्याच आधारावर निकाल दिला जावा। तर शरद पवार गटाचं म्हणणं होतं की शिवसेनेच्या केसमध्ये कोर्टाने जो निकाल दिला त्यानुसार केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची नव्हे तर पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षात घ्यावी आणि निर्णय देण्यात यावा। पक्ष संघटनेतील वर्किंग कमिटी, नॅशनल कमिटी यामध्ये शरद पवार गटाचं वर्चस्व स्पष्ट दिसतंय। अशा पक्षफुटीच्या केसमध्ये नॉर्मली निवडणूक आयोग आधी पक्ष संघटनेतील मेजॉरिटी आणि त्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची मेजॉरिटी लक्षात घेतो। निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादीची जी घटना ठेवण्यात आली होती त्यानुसार राष्ट्रवादीची वर्किंग कमिटी ही पक्षाबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारी सर्वोच्च कमिटी होती। या कमिटीमध्ये 23 सदस्य असतात। यापैकी 12 सदस्य हे पक्षाच्या नॅशनल कमिटीच्या मार्फत निवडले जातात, तर 11 सदस्य हे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या शिफारसीनुसार नेमले जातात। मात्र सप्टेंबर 2022 मध्ये नॅशनल कमिटीने हे वर्किंग कमिटीचे सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून कसे निवडले याचा कोणताही रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला नाही। या उलट 10 आणि 11 सप्टेंबरला शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ही सर्व नावं वाचून दाखवली। याचाच अर्थ निवडणूक आयोगाने असा घेतला की पक्षाच्या वर्किंग कमिटीची निवड ही घटनेला धरून झालेली नाही। उलट सर्व सदस्यांची नेमणूक ही शरद पवार यांच्या शिफारसीनुसार झाली असावी। सोबतच नॅशनल कमिटीच्या सदस्यांच्या निवडणुका झाल्याच नाहीत असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं। खरं तर पक्षांतर्गत निवडणुका या वैध आहेत की अवैध हे चेक करणं निवडणूक आयोगाचं काम नाही।
पण पक्ष संघटनेचे जे सदस्य आहेत ते पक्षाच्या अध्यक्षाने निवडलेले पपेट नसून एका प्रॉपर प्रोसेसने निवडून आलेले असावेत, असं निवडणूक आयोगाने 1998 सालीच सांगितलंय। अशा वेळी कोणत्याही निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत किंवा त्या निवडणुकीचा रेकॉर्ड निवडणूक आयोगाला देण्यात आला नाही, त्यामुळे पक्ष संघटनेत कोणाची मेजॉरिटी आहे हे ठरवण्याचा हा निकषही निवडणूक आयोगाने स्वीकारलाच नाही। त्यामुळे मग सरतेशेवटी ऑप्शन उरला तो निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये कोणत्या गटाची मेजॉरिटी आहे हे मोजण्याचा। यामध्ये अजित पवार गटाला सर्वाधिक आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट दिसतच होतं, त्यामुळे या टेस्टचा निकाल देखील तसाच लागला। राष्ट्रवादीच्या एकूण खासदार आणि आमदारांची संख्या आहे 81। यातील 57 लोकप्रतिनिधींनी अजित पवार यांना पाठिंबा असल्याचं ॲफिडेव्हिट दिलं होतं, तर 28 जणांनी शरद पवार गटात असल्याचं म्हटलं होतं। यामध्ये कळस म्हणजे 5 आमदार आणि 1 खासदार यांनी दोन्ही बाजूने ॲफिडेव्हिट दिलं होतं, त्यामुळे या 6 जणांचा पाठिंबा गृहीत धरला नाही। पण हे वगळूनही अजितदादांकडे 81 पैकी 51 खासदार आणि आमदारांचं खणखणीत बहुमत होतं। यामुळेच मग निवडणूक आयोगाने अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं आहे। त्यामुळे शिवसेनेसारखी राष्ट्रवादीची घटना जरी अवैध ठरवण्यात आली नसली तरी घटनेचं पालन झालं नाही, असं म्हणत निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला। अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।